मी टॅरो बाय ममता आज परत आले आहे 17 एप्रिल 2026चा गायडन्स ऑफ द डे घेऊन. म्हणजे तुम्हाला जर का गायडन्स मिळाला तर तुम्ही त्याप्रमाणे आदल्या दिवशीच जर का मिळाला तर तुम्ही त्याप्रमाणे वागू शकाल, त्याप्रमाणे तुम्हाला बदल जीवनामध्ये करता येतील. त्याच्यासाठी मी आदल्या दिवशी गायडन्स टाकते. गायडन्स ऑफ द डे साठी आज मी 17 एप्रिल 2026साठी 2 कार्ड मी ठेवलेली आहेत. 2 पायल आहेत. एक आहे रोज कॉर्ड्सचं पायल आहे, हे एक पायल आहे, आणि दुसरं पायल आहे क्लिअर कॉर्ड्स. रोज कॉर्ड्सचं पायल आहे आणि क्लिअर कॉर्ड्सचं पायल आहे. 2 पायल आहेत, त्यातलं एक कोणतंही पायल तुम्ही चूज करू शकता. हो, मी आता पायल तुम्हाला दाखवायला जाते. मला वाटतं तुम्ही पायल आता चूज केलं असेल. जर का रोज कॉर्ड्स असेल तर तुम्हाला आलेलं कार्ड आहे ते आहे दी वर्ल्ड. दी वर्ल्ड म्हणजे काय? कम्प्लिटेशनला तुमची आता कोणती तरी फेज आलेली आहे. तुम्हाला आता खूप फायदा होणार आहे. वर्ल्ड म्हणजे कम्प्लिटेशनचं कार्ड आहे. कोणत्या तरी गोष्टी तुमच्या आता पूर्णत्वाकडे जाणार आहेत. आणि दुसरं आहे क्लिअर कॉर्ड्स. तेच कार्ड रिव्हील करते. ते कार्ड आलेलं आहे 5 ऑफ वॉन्ड्स. इनर कॉन्फ्लिक्ट्स दाखवतं, तुमच्या मनातली घालमेल दाखवतं ते. थोडक्यात म्हणजे कॉन्फ्लिक्ट, तुमच्या मनामध्ये चाललेल्या ज्या गोष्टी आहेत, उथलपुथल चाललेली आहे मनामध्ये, उलटसुलट प्रश्न चाललेत, त्या गोष्टी दाखवतं तुम्हाला. बघा बघा कार्ड बघा, कार्ड बघा तुम्हाला काय आली आहे. बघा जरा तुमचं कार्ड बघा. ज्यांनी रोज कॉर्ड्स घेतलेलं आहे त्यांचं कार्ड बघा. कार्ड बघा किती सुंदर आलेलं आहे. कार्ड काय सांगतंय तुम्हाला? आजची महत्त्वाची गोष्ट सांगते. आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या गोष्टीचा वेट केला आहे ना, त्याच्यात तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला जाणार आहेत. तुम्हाला गॉड गिफ्ट देणार आहे. ते म्हणजे जी तुम्ही मेहनत केलेली आहे ना, त्याचा रिझल्ट आता तुम्हाला, ज्या तुम्ही प्रार्थना केलेल्या आहेत त्याचं तुम्हाला पूर्णपणे आता फळ मिळायला जाणार आहे. जर का तुम्ही एखादा गोल कोणता कंप्लीट केला असेल, एखाद्या कंपनीमधला प्रोजेक्ट कंप्लीट केला असेल, किंवा घरामध्ये काही एखादी गोष्ट तुम्ही नवीन घर घेणार असाल ते कम्प्लिटेशनवरती आलेलं असेल, करिअर मनीमध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. एखादा माइलस्टोन तुम्ही पार करणार आहात. थोडक्यात म्हणजे जर का सांगितलं तर तुमच्यामध्ये इनर पीस येईल, शांती येईल, तुमच्यामध्ये थोडीशी मनामध्ये शांतता येईल, मनामध्ये समाधान उत्पन्न होईल. तुम्हाला खूप फायदा आहे. वर्ल्ड आला असेल ना तर युनिवर्स तुम्हाला खूप चांगली गोष्ट सांगता आहे की तुमचे जे गोल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्ही एका सायकलमधून, जीवनाच्या एका सायकलमधून नवीन गोष्टीकडे तुम्ही बघत आहात. पण तिथून तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्या ज्या गोष्टी आता पूर्णत्वाला सगळ्या गेलेल्या आहेत, कम्प्लिटेशन तुमचं झालेलं आहे, कोणत्या तरी एका सायकल तुमचं कंप्लीट झालेलं आहे. पण तुम्हाला इथे काय करायचं आहे? तुम्हाला इथे मागचा जो तुमचा पास्टचा, कारण ती लेडीसुद्धा बघा पास्टमध्ये बघून ती पुढे पाऊल ठेवत आहे. तर तुम्हाला पास्टचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो नवीन कामामध्ये युटिलाइज करायचा आहे. म्हणजे मागच्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला काही शिकायला मिळालं तेवढंच आता तुम्ही फक्त डोक्यात ठेवायचं आहे. कारण तुम्हाला जर का आता मुलांना सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत, किंवा काही जणांना आता जॉब वगैरे लागलेले आहेत, किंवा काही जण आता म्हणतात ना की शिक्षणासाठी बाहेरगावच्या देशांमध्ये जाणार आहेत, कोणी बाहेरगावच्या स्टेट्समध्ये जाणार आहेत. तर त्या लोकांना सगळ्यांना आता सांगणं एकच सांगतं आहे, हे युनिवर्स तुम्हाला सांगतं आहे, कार्ड सांगतं आहे की तुम्हाला आता ट्रॅव्हलिंगचं पण हे कार्ड आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हल करायचं पण असेल. काही माझे व्ह्युअर्स आहेत ते कुठेतरी आता मुलांना सुट्ट्या वगैरे पडल्यात म्हणून बाहेरगावी जाणार असतील, किंवा काही जण असेच फॅमिली सहित फिरायला जाणार असतील, काही फ्रेंड्स फिरायला जाणार असतील, काही जण ऑफिसच्या कामासाठी जाणार असतील. तर ते हे कार्ड दाखवतं. फुलफिलमेंट दाखवतं तुमच्या लाईफमध्ये झालेली. तुमचं लग्न जर का कोणाच्या जमत नसेल तर त्याचं लग्नसुद्धा पूर्णत्वाला, कारण पूर्णत्वाला प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये जाते. तर तुमचं लग्न वगैरे जमत नसेल तरी तुमचं लग्न होऊ शकतं. ज्यांची लग्न नाही जमत त्यांचं लग्नाची गुड न्यूज त्यांना येऊ शकते. तुम्हाला पूर्णपणे सगळ्या गोष्टी ट्रान्सपरन्सी पूर्ण गोष्टींमध्ये ठेवायचे. कम्प्लिटेशन पर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये, तुम्ही नेगेटिव्हिटीमधून पॉझिटिव्ह एनर्जीकडे आता जाणार आहात. एक सर्कल तुमचं पूर्ण लाईफमधलं संपलेलं आहे आणि नवीन गोष्टी तुम्ही आता अट्रॅक्ट करताय. तुम्हाला पब्लिक रेकग्नायझेशन मिळू शकतं. तुम्ही जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतात ना की थांबायचं नाही आहे कुठे. जे काम केलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित ऑफिसमध्ये वगैरे, किंवा तुम्ही जे काय आत्तापर्यंत केलेलं आहे प्रोजेक्ट, एखादं जे
हँडल न करता येणारा प्रोजेक्ट तुम्ही कमी वेळामध्ये कंप्लीट केला असेल तर त्याचं सेलिब्रेशन दाखवतं. कोणाकडे लग्नाला, बर्थडे, असं काही सेलिब्रेशनसुद्धा दाखवलं जातं. जसं तुमचं जीवनाचं चक्र फिरत राहतं ना, तसं तुमचं हे जीवनाचं चक्र फिरलेलं आहे. हे बघा, हे सगळं चक्रच आहे पूर्ण. हे चक्र फिरून आता ती पुढच्या जीवनामध्ये बघत आहे. तर तिथे जाताना मागचे एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही आता पुढे जायचं. एनर्जी तुमची वाढणार आहे. तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सतत मुव्हिंग फॉरवर्ड राहायचं. जर का तुम्हाला पब्लिक रेकग्नायझेशन मिळालं किंवा तुम्हाला जर का म्हणतात ना की पब्लिसिटी मिळाली तर तुम्ही त्याच्यात हुरळून जायचं नाही आहे. तर तुम्ही तुमचं काम सुरूच ठेवायचं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अजून त्याचे फायदे होणार आहेत. सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्णत्वाला जाणार आहेत. ज्यांना लोन नाही मिळत आहे त्यांना लोन मिळणार आहे. ज्यांचा बिझनेस नाही सुरू होत आहे त्यांना बिझनेस सुरू होणार आहे. ज्यांना आता मुलं होत नाही आहेत त्यांना मुलं होण्याचे पण हजार पटीने चान्सेस आहेत. उद्याच्या दिवसामध्ये न्यूज कळायचे, तुम्हाला गुड न्यूज कळायचे चान्सेस आहेत. तुमचं जे काम आहे ते म्हणजे हा सगळा गायडन्स उद्याच्या दिवसासाठी आहे. तर हे तुमच्यासाठी उद्या होऊ शकतं. कोणाला अचानक कॉल येऊ शकतो की हां तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे, की आता बॅग भरा आणि चला निघा ऑफिसच्या कामाला. डॉक्युमेंट्स वगैरे कोणाची अडकलेली असतील तर ती डॉक्युमेंट्स विजाची वगैरे मिळतील आणि अचानक तुम्हाला कॉल येईल की तुमचा विजा झाला म्हणून. किंवा तुम्हाला अचानक ऑफिसमधून कळेल की कामासाठी विजा नव्हता मिळत, तो विजा मिळाला. अचानक तुमचा एखादा रिझल्ट वगैरे येईल. अचानक कोणाला धनलाभ होऊ शकतो. जर का कोणी शेअर्स वगैरे काही घेत असेल, शेअर मार्केटात वगैरे कोणी असेल किंवा कोणी कुठे लाँग टर्मसाठी काही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याच्यातून सुद्धा त्यांना खूप फायदा होऊ शकतो. असं तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे पण चान्सेस आहेत. कोणाला अचानकपणे एकदम म्हणतात ना की लग्न जमायची पण न्यूज येऊ शकते. अचानक तुम्हाला मुलीकडच्या लोकांचा कॉल येऊ शकतो. अशा अनेक गोष्टी उद्याच्या दिवसात तुमच्याबरोबर होऊ शकतात. फक्त एवढंच सांगेन की मागचा एक्सपिरियन्स तुम्ही घ्या आणि पुढे जा. पुढे सतत सुरूच राहा, चालतच राहा, थांबू नका. त्यासाठी सांगणं फक्त इतकंच आहे की तुमची जी रिलेशनशिप आहे किंवा तुमचं रिलेशनशिपमध्ये जे क्लोजर आहे ते नेक्स्ट लेवलच्या कमिटमेंटपर्यंत जाईल. तुम्हाला कमिटमेंट पण ही मिळू शकते. स्पिरिच्युअल जर्नी तुमची इनर पीस दाखवते. स्पिरिच्युअल जर्नीकडे तुम्ही आणखी ओढले जाल. हे वर्ल्ड आला असेल ना तर युनिवर्स तुम्हाला एवढंच सांगते की तुमची विश आता कंप्लीट होणार आहे. तुम्ही एनर्जीमध्येच राहा, पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहा. विश फुलफिलमेंटचा हा कार्ड आहे. बिग सक्सेस तुमच्याकडे येते. खूप मोठं सक्सेस तुमच्याकडे उद्याच्या दिवसामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये खूप फायदा होणार आहे आणि येत्या काळात सुद्धा त्याचा फायदा तुम्हाला बघायला मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग रोज कॉट्सवालं फर्स्ट वन. दी वर्ल्ड कार्ड ज्यांनी चूज केलं आहे त्यांना. जर का तुमच्याशी हे रेझोनेट झालं तर नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये उद्याच्या दिवसामध्ये सांगा. तुम्ही कमेंट करा, मला फॉलो करा टॅरो बाय ममताला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. सेकंड वन जे कार्ड आलेलं आहे क्लिअर कॉट ज्यांनी चूज केलं होतं त्यांचं कार्ड आलेलं आहे 5 ऑफ वॉन्ड्स. 5 ऑफ वॉन्ड्सचा अर्थ काय होतो? 5 ऑफ वॉन्ड्स हे बघा, 5 ऑफ वॉन्ड्स आलेलं आहे कार्ड. 5 ऑफ वॉन्ड्स म्हणजे आजचा दिवस आहे ना तुमचा खूप बिझी जाईल. थोडेसे आर्ग्युमेंट कोणाशी तुमचे होऊ शकतात. म्हणजे तुमची जी एनर्जी आहे ना ओव्हरऑल ती आजच्या दिवसाची जी तुमची एनर्जी आहे 17 एप्रिल 2026ची ती थोडीशी आर्ग्युमेंटवाली असू शकते. किंवा लोकांशी कोणाशी तुमचं जर का तुमची उद्या मीटिंग वगैरे कोणाशी असेल कोणत्याही गोष्टीमध्ये घर खरेदीसाठी किंवा उद्या तुमची जर का तुमच्या बॉस बरोबर किंवा तुमच्या कमिटी बरोबर किंवा तुमच्या मॅनेजमेंट बरोबर कोणाबरोबर तुमची मीटिंग असेल किंवा कदाचित उद्या तुमचा इंटरव्ह्यू असेल, कदाचित काही तुमचं उद्या जे काही कोणाचं माझ्या प्रेक्षकांचं काम असेल त्या कामामध्ये तुम्हाला थोडंसं ना डिसॲग्रीमेंट मिळू शकतं. म्हणजे तुम्ही कोणाला काय सांगाल द्याल पण ते त्याला कदाचित पटणार नाही त्या व्यक्तीला, ते तसं असू शकतं. किंवा कदाचित तुमच्या माइंडमध्येच थॉटचे क्लॅशेस होऊ शकतात. तुमची जी मतं आहेत ना ती मतं म्हणतात ना की भिन्न मतं तुमची स्वतःबद्दल होऊ शकतात. ह्या सगळ्या चॅलेंजेसमधून उद्या तुम्हाला बाहेर पडायचं आहे. जर का तुम्ही कॉन्फ्लिक्टमध्ये आहे, तुम्ही वीक नाही आहे, मनाने तुम्ही स्ट्रॉंग आहात, तरी पण काय माहिती आहे तुमच्या मनामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे. चॅलेंजेस आजच्या दिवसामध्ये तुम्हाला कदाचित फेस करायला लागतील. तुमचं टॅलेंट, कॉन्फिडन्स, पेशन्स सगळं बाहेर येईल. म्हणजे तुम्ही म्हणतात ना की सगळे विचार करायला लागाल. तुमच्याकडे खूप टॅलेंट आहे किंवा तरी पण तुमचं मतभिन्नता होऊ शकते दुसऱ्याशी. म्हणजे तुम्हाला काय अननेसेसरी सगळ्यांशी वाद उद्या टाळा. परीक्षातून वगैरे येता जाताना तुमचे वाद होतात किंवा ऑफिसमध्ये बसल्या आर्ग्युमेंट्स होत असतात लोकांची, तर ते उद्या सगळं तुम्ही टाळा.
इगो हर्ट झाला तरी लोक एकमेकांशी भांडतात, बोलतात, घरात सुद्धा आईवडिलांशी आर्ग्युमेंट होतात. तर ती तुम्ही करू नका उद्याच्या दिवसामध्ये. पेशन्स ठेवा उद्याच्या दिवसामध्ये, कारण उद्याचा दिवस जो आहे ना तो तुम्हाला म्हणतात ना की क्लॅरिटीला निवडा. तुम्ही इगोला तुमच्या निवडू नका. जी तुम्हाला क्लॅरिटी येईल ना ती उद्याच्या दिवसामध्ये येणार आहे. तुमच्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये, तुमच्या विचारांमध्ये ओव्हर थिंकिंग वगैरे जे काही करत असाल त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट उत्पन्न झालेत. अरे विभिन्न म्हणतात ना की परिस्थिती मतांची उत्पन्न होते, तशी तुमची आत्ता परिस्थिती झालेली आहे. म्हणजे कधी कधी अशी पण उद्या वेळ येऊ शकते की तुम्हाला घरी किंवा रिलेशनशिपमध्ये किंवा ऑफिसमध्ये कुठेही तुम्हाला उद्याला एज्युकेशनमध्ये तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्याची वेळ येऊ शकते उद्याला. त्यामुळे पेशन्स ठेवा. सक्सेस पुढच्याच रस्त्यावरती आहे. अगदी सक्सेस तुमच्या जवळ आहे. फक्त तुम्ही एकदम पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये उद्याच्या दिवसासाठी राहा. चॅलेंजेस तर तुम्हाला नेक्स्ट लेवल चॅलेंजेस येणार, तर ती तुम्ही जर का म्हणतात ना की ऑब्स्टॅकल जे तुमच्यामध्ये आलं आहे, चॅलेंजेस जे आलं आहे त्यातून तुम्ही ओव्हरकम झालात तर तुम्हाला अगदी म्हणतात ना की नेक्स्ट लेवलचं सक्सेस तुमच्याकडे येऊ शकतं. फक्त तुम्ही एक काम करा, कोणी तुमच्यावरती ॲक्शन काय घेतली तर तुम्ही त्याला रिॲक्शन देऊ नका. तुम्हाला खूप फायदा होईल उद्या तुम्हाला तुमचं जे कॉम्पिटिशन वगैरे आहे ना ते तुम्ही मोटिवेशन बनवा. तुम्हाला उद्या कोणी काही सल्ला दिला तर तो ऐकून घ्या. तुमच्या मताशी कदाचित तो पटणार नाही तुम्हाला सल्ला, त्यांचा जो त्यांनी दिलेला तुम्हाला सल्ला आहे तो. जर का तुमचं कोणाशी तुमच्या मनामधलं इनर कॉन्फ्लिक्ट असेल, तुमच्या मनामध्येच काहीतरी वेगवेगळ्या म्हणतात ना की वेगवेगळे विचार वगैरे मनामध्ये येत असतात, वेगवेगळे काहीतरी कॉन्फ्लिक्ट आपण मनामध्ये धरून बसतो. अरे हे झालं तर हे होईल, ते झालं तर ते होईल, ओव्हर थिंकिंग येतं त्याच्यामुळे. तर ते मनातून तुम्ही मेडिटेशननी दूर करू शकता. किंवा जर का कोणाशी तुमचं भांडण झालं असेल तर कोणाशी बॉसला कोणी तुमची जर का कंप्लेंट वगैरे केली असेल, आईला आता कधी घरात सुद्धा आई बाबांना आपली कंप्लेंट करतात, तर त्यावेळेला सगळेजण तुम्ही एका ग्राउंडवर या. एका ग्राउंडवर म्हणजे काय, तर एके ठिकाणी सगळ्यांनी जमा आणि काय आपल्यामधली जी मतभिन्नता आहे ती एका लेवलवर येऊन तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये म्हणतात ना की मदत लोकांची घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये सॉर्ट आउट करू शकता ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते. तुम्हाला गायडन्स फक्त इतकाच आहे की उद्या तुम्ही फक्त पेशन्स ठेवा. तुमची एनर्जी लेवल लो होऊ देऊ नका. ती पॉझिटिव्ह राहा. नेक्स्ट लेवलचं सक्सेस तुमच्याकडे येणारच आहे. ओव्हरऑल मला तुम्हाला सांगायचं इतकंच आहे दोन्ही कार्डावरून की ज्यांनी हे कार्ड सिलेक्ट केलेलं होतं त्यांनी फक्त पास्टमध्ये राहू नका. पास्टमधून बाहेर पडा. आणि आता तुमची फ्रेजच तशी येणार आहे. तुम्ही जर का पास्टमधून बाहेर नाही पडलात तर युनिवर्स तुम्हाला पास्टमधून बाहेर काढणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही इनर कॉन्फ्लिक्टमध्ये राहू नका. कोणाशी भांडू नका. मतभेद अननेसेसरी तुम्ही उगाच आर्ग्युमेंट कोणाशी करू नका. तुम्हाला कसं वाटलं माझं रीडिंग ते तुम्ही नक्की मला सांगा. एक किंवा कार्ड जर का तुम्हाला रोज कॉर्ड्स किंवा क्लिअर कॉर्ड्स यातलं कोणतंही जे पायल तुम्ही चूज केलं आहे ते तुमच्याशी रेझोनेट झालं तर नक्की तुम्ही मला सबस्क्राईब करा ममता टॅरो बाय ममताला. माझ्याकडे तुम्ही टॅरो कार्ड रीडिंग घेऊ शकता. मी तुम्हाला हिलिंगसाठी क्रिस्टल्सही देते, ब्रेसलेट्सही बनवते. हे बघा, हे माझ्याकडे आता धनयोग ब्रेसलेट आहे. हे आत्ताच माझ्याकडून कुरिअर होणार आहे. हे आज स्वामींचा दिवस आहे म्हणून मी ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा हे आहे, त्याच्यामध्ये हे टायगर आहे. म्हणजे तुम्ही आत्मविश्वासाने समोरच्याशी बोलू शकता, कॉन्फिडन्सनी बोलू शकता. हे वापरल्याने तुमच्या अंगामध्ये जे काही म्हणतो ना की आपल्या अंगामध्ये काहीतरी कणकण असते काहीतरी कशा तरी प्रकारची तुमच्या अंगदुखी वगैरे असते किंवा तुम्हाला जे काही रोग वगैरे असतात ते हिलिंग करायचं काम हे करतं. पायराईट आहे. पायराईट तुम्हाला धन आकर्षित करून देतं, नोकरी धंदा सगळ्यासाठी पैसे आकर्षित करून देतं. हे आहे ग्रीन जेड आहे. हे पण तुम्हाला सगळीकडे धन वगैरे आकर्षित करायला मदत करतं. क्लिअर कॉर्ड्स आहे. ह्याच्यामुळे तुमची निगेटिव्हिटी दूर होते आणि तुम्हाला जे कोण काय बोलतं ते क्लॅरिटी तुम्हाला मिळते. प्रत्येक गोष्टीमध्ये मी जे काम करतोय ते बरोबर आहे की नाही करत आहे. हे आहे ग्रीन ॲव्हेंच्युरिन. हे आहे जेड. हे दोन्ही पण क्रिस्टल्स असे आहेत की जे तुम्हाला पैसे आकर्षित करून देतात, न्यू ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला आणून देतात. जसं पायराईट तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटीज आणून देतो. त्याच्यानंतर हे गुरुचं आहे जे सिट्रीन आहे, नवीन ऑपॉर्च्युनिटीज येतात. ओव्हरऑल हे जे ब्रेसलेट आहे ते तुम्हाला इनर पीसमध्ये ठेवतं. सॅटिस्फॅक्शन मेंटल सॅटिस्फॅक्शन देतं. जर का तुमचं मेंटल सॅटिस्फॅक्शन आणि जर का तुमचं पीस असेल माइंडमध्ये तरच तुमचं हॉर्मोन बॅलन्स राहतात. हॉर्मोन बॅलन्स राहिले तुमचा लेझीनेस कमी होतो, आळस कमी होतो. त्यामुळे तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटीज ऑटोमॅटिक यायला लागतात. तुमच्या मनातली नेगेटिव्हिटी पायराईट कमी करतो. त्यामुळे तुम्हाला गुरु इथे ऑपॉर्च्युनिटीज वगैरे देतो. क्लिअर कॉर्ड चंद्राचा आहे. तुमच्या भावना संतुलित ठेवल्या जातात. हे बुधाचं आहे.
हे तुम्हाला नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज वगैरे आणून द्यायचं काम करतं. हेही तुमची बुद्धी वाढवण्याचं काम करतं. तुमच्यामध्ये इंट्युशन पॉवर, इंटेलेक्च्युअल पॉवर ह्याच्यात वाढवली जाते. तसंच माझ्याकडे हे दुसरं ब्रेसलेट आहे, हेही आज कुरिअर होणार आहे. हे ॲमेथिस्टचं ब्रेसलेट आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे की ॲमेथिस्ट म्हणजे काय आहे. ॲमेथिस्ट म्हणजे सॉरो, ग्रीफ, एन्झायटी, डिप्रेशन हे सगळं तुमचं कमी करतं. रात्री तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्हाला झोप येते. तुमचं जर का तुम्हाला कोणाचं इव्हिल लागत असेल, कोणी तुमच्यावरती जर का काही करणी बाधा वगैरे केलेली असेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यापासून हे तुम्हाला खूप दूर करण्याचा प्रयत्न करतं. तुमच्यामध्ये जे रोज लोक भेटतात ते तुमच्यामध्ये, म्हणजे आपण कसं म्हणतो, कोण कसं भेटलेलं असतं आपल्याला माहीत नसतं, कशा पद्धतीत ते आपल्याकडे आलेलं आहे, नकारात्मक ऊर्जेत की सकारात्मक ऊर्जेत. तर सगळ्या नकारात्मक ऊर्जेला तुमच्यापासून हे दूर ठेवतं ब्रेसलेट. हे बघा, हे मी आता चार्जिंग प्लेटवर ठेवलेलं आहे. ही चार्जिंग प्लेट सॅलेनाईटची आहे. ही सगळी नकारात्मकता घरातली दूर करते आणि तशीच या ब्रेसलेटमध्ये वगैरे जी तुमच्या लोकांकडून वगैरे जी आलेली नकारात्मकता असते ती दूर करते. हे ब्रेसलेट शनिवारी घातलं जातं आणि ॲमेथिस्टचं ब्रेसलेट आहे, त्यांनी तुम्हाला शांत झोपही लागते. तुम्हाला रोग राई काही असेल तर ती तुमची कमी होते. हातपाय दुखत असतात, आपले आबालवृद्ध आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम्स असतात. कोणाच्या पायामध्ये कळा येतात, कोणाला अंगामध्ये म्हणतात ना की ताकदच नसते, तर ते ताकद, तुमच्या मनातली जी पण काही भीती आहे ते काढायचं काम हे करतं. तुमचं इनर पीस ठेवतं. तुमचं कॉन्शियस, सबकॉन्शियस, सुपरकॉन्शियस माइंड जे आहे त्याला ते अलाइन ठेवतं. इंटेलेक्च्युअल पॉवर तुमची वाढवते, इंट्युशन पॉवर तुमची वाढवतं. हे जरी तुम्हाला घ्यायचं असेल तरी तुम्ही नक्की माझ्याकडे कॉन्टॅक्ट करा. हे धनयोग ब्रेसलेट आहे, ज्याला मनी मॅग्नेट म्हणतात. हे मी कस्टमाइज केलेलं आहे. हे ऑनलाईनमध्ये तुम्हाला मिळणार नाही. आणि तुम्ही मला तुमची डेट ऑफ बर्थ दिलीत, जरी तुम्हाला हे घ्यायचं असेल तरी तुम्हाला मला तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचं नाव सांगावं लागेल. आणि त्यानंतर याच्यात काय क्रिस्टल कमी जास्त करायचे की जे तुम्हाला सुटेबल होतील ते मी तुमच्यासाठी देऊन परत ते कस्टमाइज करून तुम्हाला देऊ शकते. ॲमेथिस्टचं ब्रेसलेट तर तुम्ही तुमच्या रोगराईसाठी, सॉरो, ग्रीफ, एन्झायटी, कोणाला आंतर आत्म्यातून भीती असते, कोणाला म्हणतात ना की मनातून काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, कोण नेहमी ओव्हर थिंकिंगच करत असतं. मेन तर हे ओव्हर थिंकिंग कमी करतं. डाऊट्स घेतात तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती. आज हे केलं तर हे होईल, ते केलं तर ते होईल, तर त्याच्यासाठी पण हे कामाला येतं. जर का तुम्हाला ह्याची ऑर्डर करायची असेल, हे टंबल्स आहेत, टायगर आहे, हे ॲमेथिस्टचे टंबल आहे, हा रोजकॉटचा टंबर आहे, हे पायराईट आहे. पायराईट माझ्याकडे साधारणपणे, आता हा छोटा आहे, माझ्याकडे साधारण म्हणतात ना की 500 ग्रॅम, 200 ग्रॅम, 300 ग्रॅम असाही मिळतो. हे ब्लॅक टर्मलाईन आहे. त्या ब्लॅक टर्मलाईनचं तुम्हाला पेंडंटही मिळतं, ज्याच्यापासून नकारात्मकता पूर्णपणे तुमच्यापासून दूर राहते. इव्हिल आहे, ब्लॅक स्पेल्सचे दूर करतं. हेही तुम्ही वापरू शकता. तुम्हाला ह्याची पण काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही नक्की मला सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलला, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. मला तुमचे कोणाचे कमेंट्सच येत नाहीत. मग आता मला असं वाटतं की मी नवीन चॅनल काढलं आहे. चॅनल तर माझं तसं जुनंच आहे, पण त्याच्यावर दुसरे यायचे व्हिडिओज. पण आता मी हे प्रॉपर व्हिडिओ टाकते टॅरो बाय ममताचे. पण मला असं वाटतं मी उगाच काढलं, मला कोणाचा रिस्पॉन्स पण येतच नाही तुमच्याकडून. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.